आंगन होगा, रिमझिम बरसता सावन हो। हे जे दिसतंय हे शेवग्याचं झाड आहे आणि ते मी गेल्या वर्षी लावलेलं होतं, पण यावर्षी आगीची धग लागल्यामुळे ते जवळजवळ मेलेलं होतं. आणि पण आता पाऊस पडला तर ते पुन्हा रुजलेलं आपल्याला दिसत आहेत. अशा पद्धतीनं मी शेवग्याच्या झाडाची लावण्यासाठी निवड केली. आता जे तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये जवळजवळ मी 20 ते 25 झाडं अशी पारंपरिक पद्धतीनं म्हणजे शेवग्याची लावलेली आहेत. आणि शेवगा लावण्याचं कारण हेच की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांना पाण्याची आवश्यकता जास्त लागत नाही. आणि शेवगा हा पारंपरिक पद्धतीने गावामध्ये सुद्धा प्रत्येकाच्या अंगणामध्ये एक तरी झाड असतं आणि त्या झाडाचा उपयोग ते शेंगा आल्यानंतर फळं आल्यानंतर करतात. सोमवार गुरुवार उपासाच्या दिवशी त्याचं आवर्जून शेंगा पाडून आपल्या घरातल्या शेकटाच्या किंवा शेवग्याच्या शेंगा पाडून ती भाजी बनवतात. आणि तुम्हाला माहिती आहे शेवग्याचं ज्या शेंगा असतात किंवा त्याचा पाला पण आयुर्वेदिक आहे आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या विटॅमिन्स आहेत आणि ते जगायला एवढं भारी आहे ना की ते जवळजवळ 100 वर्ष जगतं. त्याला तुम्हीही कितीही कापलं असं मुळा म्हणजे एकदम फुल कापलं तरी पण ते तुम्हाला आता दाखवलं मी, मुळापासून फुटतं आणि पुन्हा त्याच्या ज्या फांद्या असतात त्या तयार होतात. त्याच्यामुळे हे मला झाड खूप आवडलं आणि मी आज प्रयत्न केला. सकाळी पाऊस होता तरीसुद्धा मी लावण्याचा प्रयत्न केला आणि जवळजवळ सक्सेस झालो. म्हणजे 20 ते 25 मी अशा प्रकारचे जे फांद्या आहेत पारंपरिक पद्धतीनं फांद्या लावून त्याच्यावर वरती त्याच्यातून पाणी झिरपू नये, जे आपण कापलेलं असतं त्याच्यातून पाणी आतमध्ये त्या फांद्यामध्ये जाऊ नये म्हणून वरून एक प्लॅस्टिकची पिशवी पण बांधून टाकली. कारण आता जून महिना चालू आहे, जुलैमध्ये खूप सारा पाऊस पडतो आणि मग त्याच्यामध्ये पाणी गेल्यानंतर ते फांदी कुजते आणि ती रुजत नाही. त्याच्यामुळे हा सगळा प्रकार जो आहे तो करावा लागला. आणि खरोखरच याच्यामध्ये काय आहे की लावायला काय हरकत नाही, पण इथे सर्व शेतकरी जे आहेत ते शेतकरी आपला पारंपरिक शेतीचा व्यवसाय करतात आणि नंतर मग त्याच्यामध्ये शेतामध्ये गवत होतं, मालामध्ये गवत होतो आणि मग आग लागते आणि आग लागल्यानंतर मग तिची धग जी आहे किंवा आजूबाजूला जो गवत आहे तो पेटतो आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा झाडांचं नुकसान होतं. आता तुम्ही बघितलं असेल, माझंसुद्धा या आगीमुळे त्या झाडांना धग लागून नुकसान झालेले आहे. खूप शेतकरी खूप मेहनत करतो, पण त्या मेहनतीचं पाहिजे असं फळ मिळत नाही आणि त्याच्यामुळं तो मागे हटतो. मग आमच्या विभागामध्ये काय होतं की प्रत्येकजण हा शेतीवर दुर्लक्ष करतो आणि या ठिकाणी गोडाऊन्स आहेत आजूबाजूला. त्या गोडाऊनमध्ये लोकं कामाला जातात. 12-15 हजार रुपये दर महिन्याला पगार असतो. त्याच्यावरच ते गुजरण करतात आणि शेतीकडे दुर्लक्ष होतं. पण माझं म्हणणं तर असं आहे की आपल्याला जर संपूर्ण आपल्याला तापमान कमी करायचं असेल किंवा आता सगळीकडे बोंबाबोंब आहे की जागतिक तापमान वाढत आहे आणि हे तापमान वाढायचं मूळ कारण आहे झाड आहे. तर मग ॲक्च्युली आपण जर पाहिलं आणि आपण स्वतः प्रयत्न केला, आता मी जसा केला तसा प्रयत्न जर केला आणि प्रत्येकाने अशी पाणी न घालणारी जर झाडं आपल्या मालामध्ये लावली किंवा जे आपण निरुपयोगी शेत आहे त्याच्यामध्ये लावली तर आपल्याला बराचसा फायदा होण्याची शक्यता आहे. म्हणजे बरेचसे झाडं जगतील आणि प्रत्येकजण आता जर शेंगा आल्या किंवा त्याला फळं आली किंवा त्याचा पाला आहे तर प्रत्येकजण माझ्या या गार्डनमध्ये येईल आणि घेऊन जाईल. माझं त्याला नो ऑब्जेक्शन असेल, परंतु त्या झाडांची मेहनत करून ते जगणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि
मी कष्ट करून लावल्यात. बघूया आता याच्यापुढे जर जगलं तर मी तुम्हाला निश्चितपणे पुढचा व्हिडिओ एवढ्यापर्यंत ही झाडं वाढलेली आहेत हा दाखवण्याचा प्रयत्न करीन. नमस्कार.